टाकी फुल कर, टाकी फुल कर. कसं काय सकाळ सकाळचं मॉर्निंग जरा बरं वाटले. 6 वाजता उठणारा माणूस आहे आज आम्ही. 4 ला उठले. 4 वाजता उठला. कधी नाही. जेवण कसं वाटलं? एक नंबर. पिठलं भाकरी खाली मी खायला खायला व्यवस्थित राहावा. येऊ का? धन्यवाद एवढी माहिती सांगितल्याबद्दल. काय धन्यवाद. धन्यवाद. टाकी फुल कर, टाकी फुल कर. अरे भरलाय टाकी नाद गर्दी घे नाद. वो 3-4 देगी. सेल्फी काढायला घेतला असेल रे. हा ब्लॉगिंग चालू आहे. आम्ही आता आलो रे मुळशी डॅम पाशी. ए चल की काय ना थांबलाच कुठे. हॅलो गाईज, आम्ही आता चाललोय रायगडला मस्त पैकी मडक गाड्या करते काय या लागते. फिरून नाही गाड्या काय होतं नाश्त्याला. ₹60 पोहे. चला इथं पोहे लावलाय जेवणाचा रेट. हाय काही जास्त रेट असल्यामुळे आम्ही पुढे चाललेलो आहे. ₹60 पोहे आहेत. त्यामुळे त्यामध्ये आपलं जेवण होते. रेट लावला चेष्टा करूया. 1 किलो पोहे घेऊन आलं चाललं असतं की. वाटत बनवलं लागतं. ओके पुढे दिले पुढे तर आम्ही काय टाकल का आता. जर घेऊया काय काय नाश्त्याला मेनू कार्ड आहे का. मेनू कार्ड द्या की. चहा ₹15. पोहे कुठे आहेत. सध्या कसा विषय आहे. कोणता पोहे ₹60 आहे एकीकडे. एकीकडे आहे ₹40. आता आम्ही दुसरं गाव कुठलं गाव ते का बघायला लागला. चहा घेतलाय. चहा गरम गरम चहा ते आला आहे. इथे बिस्किट आहेत. चला झालं तर चहा घेतलेला आहे. आता चाललोय परत.
म्हणूनच म्हटले ना घाट चालू झालं की गाडी काय विषय लोड घेऊ नकोस. तू काय लोड घेऊ नकोस. 15 मिनिटात काय आपल्याला काय 15 मिनिटात काय फरक पडत नाही. होय 15 मिनिट आपला फरक पडणार नाही. काय 15 मिनिटात फरक पडत हाय गाईच निवांत जाऊ. कसं काय सकाळ सकाळचं मॉर्निंग जरा बरं वाटले. 10 वाजता उठणारा माणूस आहे आज आम्ही. उठला अच्छा सकाळी 4 वाजता. 4ला उठलोय. 4 वाजता उठला. कधी नाही कधी नाही ती आता पुरस्कार अरे काय पाटील मामा काय? नेटवर्क आहे का नाही. जर मॅप करा सरला बाबा गेलो ते हेच ना हा असं काय दाखवाले चालू पुढे लागेल. हे काय असं कलर का बदलला. कलर का बदलला याचा. कसला बदल कलर यार ते सेटच लागला कलर बदला नाही. आता वाकाल्या रायगड पर्यंत पोहोचणार आहे. अजून 25 किलोमीटर अंतर पार करायचं आहे. मग गाडी कुठं लावायची. हे इकडे साईडला फायनल आपण पोहोचलो आहे रायगड इथे. असं चांगलं वाटतं असं चांगलं. कसा म्हणजे कसा पाहिजे. गॉगल झाला गॉगल चांगलं. हाय गाय बिझनेस वर जाणार बिझनेस गॉगल लगा के अशा टोपी पहिना की रोज मारायला पोरे स्टाईल मध्ये आपलं मस्त एनर्जी ड्रिंक प्यायला. हो बाद झाली की आली चपला विचार करतो आहेत तर वेलकम नाही तो गोल करणार आता. हा हाय गाईस निघत करते आता. बाय भरणार ते पण नाव चला हो शिरा नवीन ब्लॉगर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करा. बेल दाबा. बेल दाबा. आत्ताच काय झालाय. अरे बापरे. श्री छत्रपती शिवाजी महाराज के जय जय भवानी. जय शिवाजी. कसली काढते वेताची आहे का. आता सुरुवात केली आपण चढायला. अभी तो पार्टी स्टार्ट हुई हा झिकझॅक 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 झिगझॅग रस्ता दिसतोय. कसं वाटतंय हे जर थांबाय नाही. भाऊ आपल्या दमलेल्या हातात सुरुवातीला गोडेगट्टे काही वेळ आलेले आहे. हा थांबायचं थांबल्यासारखं हे बघ ना जास्त नंबर ना चालायचं होणार नाही. जेवढी तुम्हाला माहिती आहे तेवढं सांगा मला. तुम्ही कधी दिवस राहता इथं. बरेच वर्ष मी 92 वर्ष काढली या ठिकाणी. काय शिक्षण शिकलं तर सर्व सांगितलं पण शिक्षणाच्या बद्दल एवढं नाही ना. त्यात आम्हाला शिक्षण आम्हाला कुठं होतं. तुम्हाला जेवढं माहिती आहे तेवढं सांगा.
माहिती काय की काय शिवाजी महाराजांचे बांधकाम केलं हा ते त्या टायमाला शिवाजी महाराजाची आई कोर्टमध्ये राहत होती जिजामाता. हा मग ती जिजामाता तिथे राहायची आणि शिवाजी महाराज तिथे भवानीचं दर्शन घेऊन त्या महादराच्या वरच्या तटबंदीवर आईचं दर्शन इथे घ्यायचं. अशा तऱ्हेने हा शिवाजी महाराजांनी ते बरेच दिवस आईची सेवा केली. मग आईच्या पाठीकडं हा शिवाजी महाराजांनी वरची भवानीची सेवा करायला लागली आणि तिथनंच वरनं आईचं दर्शन घ्यायचं. तेव्हा ती जिजामाता इथं खाली तिची समाधी बांधलेली आहे, कोट आहे तिचा. हा आणि मग शिवाजी महाराजांच्या त्या टायमाला पोटल्याच्या कड्यावरून हा शिवाजी महाराजांना तोफाच्या गोळ्यांनी राजमाल जाळून टाकला हा दुश्मनाने. हा की त्या टायमाला शिवाजी महाराज माहीत झालेलं होतं म्हणून तुम्ही दुश्मनाने तो राजकारण करून हा ते जळपोळ करून टाकलं. तोडमोड झाली त्याची. हा आणि शिवाजी महाराजांच्या जी आतली माणसं होती कारकोणी हा ती मोठी मोठी पुढारी लोक हा ते शिवाजी महाराजांच्या ठिकाणी एक चोरीवाला माणूस बनला होता. हा तो चुगली लावून सैनी तो पोटल्याच्या कडून हा राष्ट्र वर्ष जाळून टाकलं तोडमोड करून तोफाच्या गोळ्याने. हा मग नंतर मग ते लोक म्हटले आता काय शिवाजी महाराज खलास झाले निघून गेलं. हम्म पण नंतर शिवाजी महाराजांनी त्या पाठीकडं हम्म ही तोडमोड जी झाली हा ती दुरुस्त होत नव्हती का तर ती कारणी माणसं निघून गेली तर हा हा मैत झाली. हा. मग नंतर पाठीकनं तो बरेच वर्ष राहिला 3-4 वर्ष राहिला तो हा 4 पिढीपर्यंत. हा नंतर दांडेकर पुण्याहून आलं त्या टायमाला ही सगळं तोडमोड झालेलं रस्ता बंद झालेलं हम्म रस्ता तुटून गेलेलं हा आणि ही फक्त पाऊल वाट होती. आणि आता 81 मध्ये ही वाट बांधली. हा आता बांधली 81 मध्ये यादी नव्हती. नाही पाऊल वाट. नाना दराचा शिवाजी महाराजांचा खालून होता तिथे निघाला त्यांचा तो पाय रस्ता होता. हा त्याला फरशी होती हा मारलेली दगडाची. घोडे बिडे सर्व त्यांच्या त्याच मार्गाने जायचं नाना दराचे. तर नाना दराचा इथे खाली आहे. त्या नाना दराच्या बांधकामात दगडीनी कड्यावरनं दगडी पडून त्याने हम्म तुटलं थोडस. त्याची एक वर्षी कमांडी तुटली की दगड घडवताना हम्म जवळजवळ तू एकच दगड घडवतो पण 4 वर्ष झाली पण तुम्हाला कारीगरांना तो दगड उचलत नाही आणि तो वर्षी ठेवता पण आला नाही तो घडवला पण नाही. हं. एक दगडाला 3-3 वर्ष गेली तरी तुम्ही तो घडवतो. मग तुम्ही काम कशाला करता. शिवाजी महाराज इथे गवताची काडी उतरून देत होती कामदार लोक त्यात सोनं बनत होतं. हं. मग आता तुम्ही एवढं घ्यायचं पैसे कमवता हम्म मग ते पुरच का नाही तुम्हाला. बरोबर आहे हा बरोबर आहे. शिवाजी महाराज तर मजुरी देत नव्हतं फक्त एक गवताची काडी उतरून देत होते त्याच्यात सोनं बनत होतं तुमच्या घरात त्याच्या पोटभरत होता. आणि त्या राष्ट्राला व्याज होतं मग तुम्हाला आता व्याज का नाही. बरोबर आहे हा बरोबर आहे. पण ही गदारी कधी टिकत नाही. या शिवाजी महाराजांच्या ठिकाणी ज्यांनी गदारी केली तो कमवून गेला पण तो आयुष्यपर्यंत कधी राज्य सुखी खात नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळं परमेश्वराच्या घरी काहीतरी नीट करा. जसे महाराजांनी जे केलं त्यांनी या राष्ट्र करायसाठी प्रत्येक ठिकाणी त्यांनी लढे करून त्याची फौज संघ घेऊन त्यांनी त्याच्या राष्ट्रकारणासाठी गुजरात पर्यंत गेला. गुजरात पण लुटून आला. फक्त सर्व गड घेतला फक्त मुरुडचा गड घेतला राहिला का हं. तर घोडीला उडान घेता येईना. हं. ते पाणी पडलं मध्ये हं. येड्या शेड्या पाणी कुठे जायला मार्ग नाही. तेवढा तो बस राहत यांच्या मुमलीच्या मुसलमानांच्या काब्यात गेला तो गड. हं. नाही तर बहुतेक गड शिवाजी महाराजांनी जेव्हा आहे तेवढं गड एकट्याने घेतलेलं आहे प्रत्येक ठिकाणी. हं. आता तो कावल्या डोंगर जो दिसतो तो पिटी सारखा पेटायवर हा त्या कावल्या डोंगरावर 5 पांडवांच्या खोल्यात तिथे शिवाजी महाराजांचं जे काय कारणी माणसं होती ती हा. तिथून सांगायची. हा. ते त्यांच्या याच्या मध्ये एक चौकी खाली हा. त्या असे एकमेकाला ते सांगून त्यांनी हं. इथे एक अंधारी म्हणून एक हे आहे भुयार मोठं त्याच्यात 500 किंवा 5000 माणूस ठेवायचं माहिती पडणार असं भुयार मोठं आहे. हा आणि ते तास काम केलेलं आहे. हं. ते काय असं दगडाने बांधलेलं नाही. फक्त त्या अंधारात काळोखात बसायचे माणसं 1000-2000 हा आणि दुश्मन कुठे आला हा तर तो तिकडचा चौकीदार त्याला बाजूवाल्यांना सांगायचं बाजूवाल्याने त्याला हं. मग तिथून तो अंधारा करा. त्या टायमाला अंधारची ही गळे जे आहे हं. भुयार मोठं त्या लोकांनी तुफान करून या दुश्मनांना उडवलं. हा
आणि त्या दुश्मनांचं खतम केलं मुले मुस्लिमला. त्या टायमाला ते सर्व माहिती ठेवली आणि तो माहिती ते भुयार झालं पाठीकडून. तो भुयार मध्ये त्याला एकच दरवाजा आहे, बाकी काय समजत नाही. आता त्या ठिकाणी झाडी पण पडली, रस्ता पण होत नाही, कोणी जात नाही, इकडे या बाजूने जातात. पहिला जुना रस्ता शिवाजी महाराजांचा होता, या आराम करायचा आणि बसायचं. दुश्मनगिरी त्याची माणसं, प्रत्येक लोकांना काय काय करायचं हे सर्व कमिटी तो सांगायचा शिवाजी महाराज. ते इथे तुम्ही बसा आणि इथे जे कोण आलं ते एकमेकांना म्हणून चौकी, त्यांच्या वरती एक चौकी महाराजाच्या काळी, त्याच्यानंतर इथे मध्ये एक चौकी. पीर म्हणून एक मुसलमानांचा इथे एक माणूस होता, त्यांच्या खजान्यात काम करायचा. त्याला तो मैत झाला. त्या टायमाला शिवाजी महाराज म्हणला, गडाव तुझं मैत माती नाही देणार, तुला जागा मी खाली दिली ना पिरावर, हा पीर समोरचा आहे ना, त्या पिरावर हा झाड बघा टपोवर दिसतात इथे खाली मध्ये, तिथे त्याला माती दिली. त्याचा कामदार तिथे सर्व बांधलं आणि त्या कामदार लोकांनी मुसलमानांनी तिथे त्यांना वर्ष अवलाद दिला नाही जायचा. आता ते महाराजांनी काय करावं, की आपली माणसं जी आहेत ती फक्त वर घेतलेली आणि मोमेटी माणसाचं ती खाली ठेवली. पण फक्त त्यांचा एक मोमेटीचा माणूस चांगला होता, तो शिवाजी महाराजांच्या संगती राहायचा. आणि त्या माणसाने काय करायचं, की आपल्या माणसाच्या संगतीने या माणसाची संगत करून शनी आपण या ठिकाणीच राहिलो अशी पद्धतीची सर्व आपल्याला माहिती देते. अशा जागोजाग माणसं ठेवलीत शिवाजी महाराजांनी आणि ते सर्व नोकर चाकरवाडी तिथं जातात. म्हणून हे सर्व बंद झालं होतं. जसं राष्ट्र तुटलं तसं ते जवळजवळ म्हणतो 4 पिढ्या गेल्या तरी काय ते सुधारणं. म्हणून आपण दांडेकर आलं पुण्यावरनी, त्यांना जायला पण रस्ता नाही, इकडनं पण नाही, खालून पण नाही, सर्व झाडं पडलेली, दगडं पडलेली. आता जंगल माजलं. मग त्या दांडेकरांनी माहिती देऊन हे रस्ता दुरुस्त केलं महाराजांनी. ते खालचा नाना दरवाजा बी केला आणि तेव्हा ही माणसांना माहिती झाली नाना दरवाजा बांधण्यासारखा पूर्वीचा जो आहे त्याचा आता बांधकाम तुमच्या होऊ शकत नाही, तुम्ही वाटेल ते करा. त्याच्या नुसतं आता एक दगड घडवतोय तुम्ही, कमळचा वरचा तुटलाय, त्याला 3 वर्ष झाली तर तो काय अजून वर दगड चढला आणि तो खालीच आहे अजून. अशा तऱ्हेने जर तुम्ही कामं कराल तर शिवाजी महाराजांनी अशी जर कामाची माणसं ठेवली होती तर या गडाचं दगड घडलं असतं का? हा, आता त्या गडाचे जे दगड घडलेले आहेत त्यातला दगड तुम्ही 10 माणसांनी तरी उचलून आणणार? शक्य नाही. हा, शक्य नाही. मग आताची माणसं जी आहेत ही खरोखरच गदारी आहे म्हणून त्यांना ते काम होत नाही. आणि पोचकट माणसं, त्या माणसांनी त्या स्वतः जे दगड घडवलं, महादरवाजा बांधलाय, नाना दरवाजा बांधलाय, याची पॅकिंग त्या टायमाच्या आताची पॅकिंग त्यांची करून दावा बघून तुमच्याने होते काय? आणि तो दगड तेवढा प्लेन मध्ये येऊन तो केल्यावर त्याची कवताची काळी तरी या सांजा चिरेल का? हा, मग हे पण तुम्ही दगड घडवलेलंच आहे ना या तुमच्या संख्येने. मग या दगडात काय सरपंच चुकाटे राहतात, मग त्याच्यात का नाही राहत? त्याला जायला जागाच नाहीये. अशी महाराजांनी जे कामं केली त्यांच्या कामाच्या जागेवर म्हणून ते महाराजांचे जे होतं कामदार लोक, त्या लोकांच्या तुमच्या मोमाची लोकांनी त्यांना पकडून त्यांचे हात खांडून टाकलं पंजाबातनं आणि त्यांना अटक करून ठेवलो. का तर अशी कामं आम्ही करून देणार नाही अशी मोमेची लोकांनी घडवलं. मग मोमेची लोकांचं कुठे काय ठेवले वर गडावर? काय ठेवलं ना, हक्क सर्व खाली बोलवलं महाराजांनी. ज्या टायमाला आमच्या कामदार लोकांचं तुम्ही पंधर तोंड टाकला होता का तर हे दगड घडवतात असं करतात आमच्यावरती चढव. ही मोमेची लोक लय हरवून जात असते. मग त्यांचा वरती काय थारा नाही. कार्यक्रम त्यांच्याकडे मोमेटीचा गडावचं नाही, बंद आहे. आणि आमच्या कार्यक्रमात तुम्ही नाही पाहिजेत. बरोबर. तुमच्या कार्यक्रमाने तुम्ही खाली करा, वरती नाही. म्हणजे ह्या तीरावर करतात कार्यक्रम खाली त्यांच्या जागेवर. तिथे त्यांचा दर्गा आहे, वरती नाही, खाली इथे मध्ये काय तीरावर. आता तुम्ही आता नवीन पिढीला काय संघर्ष देणार, म्हणजे काय सांगणार तुम्ही चांगलं की बाबा कसं राहिलं पाहिजे? तेच मी म्हणतो की तुम्ही व्यवस्थित राहावा, व्यवस्थित जावा, गदारी कच्या कामात करू नका. जसे आई बापाच्या पोटी आपण जन्म घेतला आणि एकदा जन्म घेऊन येतो पुन्हा निघून जातो आपण, काही संगण देत नाही. हाती काय घोडं का धनधारी का पैसा नेत नाही. पण एक नीतीने चांगले राहा आणि कुणाशी
गदारी करू नका, मारामारी करू नका, घुसा करू नका, शांत. आम्ही जशी 92 वर्ष अजूनपर्यंत काढली, आम्ही कुणाची तक्रारी केलं नाहीये, कुणाचे काय केलं नाही. आमचा एकच मुलगा आहे, एक मुलगी आहे. बाबांनो सर्व कमवून, पण ही गदारी आणि दुश्मनगिरी कुणी करू नका. या औक्षात विसरून जावा. जेणे आपल्याला पुढच्या पिढीला आपल्या नुकसानी होते. का ती आपली मुलं पण तशी वागतील, अशी वागून देऊ नका. तर तुमच्या मुलांना शिक्षण चांगलं द्या. बरोबर आहे. नाही तर अशा पद्धतीने तुम्ही राहू नका की आमचा मुलगा असा झाला. तुमचा मुलगा बाहेर काय करतो तुम्हाला आई बापाला सांगतो? मग बरोबर आहे, बरोबर आहे. चांगली व्यवस्थित राहा. चालतंय, येऊ का मग? या या. धन्यवाद एवढी माहिती सांगितल्याबद्दल. काय धन्यवाद. धन्यवाद. सावकी आणि एक असं पुढे बोलून बघा, पायाची चप्पल खड्यानं झाल्यानंतर माणसाला पुढे झेप गेलं, अंग सावरत नाही. म्हणून आपण लांबनं बघ, जे काय आपल्याला दिसेल तेवढंच बघायचं, चालतंय. जास्त नाही बघायचं. तसं मामा वय किती तुमचं? माझं 92 आहे. ते काल झालं ना, ते भेटायचं नाही. राम बाबा, उद्या जाणार आहोत. आजोबांनी माहिती आपल्याला चांगली दिली ना, एक नंबर. त्यांनी विचार भेटते का तुला काय वाटलं आज? तुला कसं वाटतं आज इकडे रायगडला? मला भारी वाटायला. आज आपण काय जेवण आलं नाही, काय नाही, तरी पण आज आपण रायगड चढा लागलो चॉकलेटच्या जीवावर. गाढव गाढव फिरकणी बहुत खाली आहे का? आहे वरतीच असा. हा. या बाजूला खाली बघा, येताना 1 रुपयाला रस्ता गेले शॉर्टकट. एक नाना दरवाज्याने तुम्ही आलात का इकडून आलात? मेन पायरीने. मग तिकडून इकडून एक खालून रस्ता नाही का होता, एक जॉईंट झाला तिथं सरळ वरती बघायचं. खाली जाताना तिथं वर बघा, चालते. एक लाईटचा खांब आहे वरती, तिथं आहे. काका डान्स करा की. फायनली मी आता महाप्रवेशद्वार पाशी आलेला आहे. तिकडे पाहू शकता टकमकटक. हे बघा, तिथपर्यंत हे लोक गेलेले आहे. फक्त व्हिडिओ काढून ठेवूया. तर आपल्याला इथं पोचायचं आहे. जायचं चला तिथे जायचं आता हळूहळू. अरे बापरे. गाडीचा व्हिडिओ काढा. आणि इथं बोलत बोलत असायची, अजिबात वर आवाज जात नव्हता. आता वर उभा राहा तुम्ही, आमचा आवाज येतो का? अजिबात येतो. इकडं बाहेर जात नाही कुठे. बोलासाठी केले सल्ला मतलब. इथं बसायचं आणि मग हल्ला करायचा. चला. बाहेरचे नाही, बाहेर फिरून आलं का नाही ते माहिती सांगायचं. बात त्यावेळी दूरदृष्टी होती, बात टप वगैरे सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे त्यात पाणी असायचं, ह्यातच आंघोळ करत होते महाराज. काम चुकारपणा करणाऱ्यांना नाणी बनवायची. नाणी आपले चलन होतं का नाही, चलन, हे चलन इथं बनवत होते. चलन इथं इथं बनायचं. आणि बाथरूम बिथरूम तिकडे आहेत. चलन केले आता मस्तपैकी आहे. मी आता जेवण कसं वाटलं? एक नंबर. पिठलं भाकरी खाली मी, खरडा बिडा खालाय. भाकरी सगळं सपून टाकलं.
खाल्ले कोणी खाताना विचार नाही सोन्यासाठी नाही त्यावेळी भूक लागली त्यावेळी. पण आता आलोय जगदीश्वर मंदिर मध्ये. इकडे इकडे जायचं आहे. मस्त गार वाटते ना. तर थोडा वेळ बसूया मग पुढे जाऊया. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ठिकाणी समोरच आहे, तुम्हाला इथून बाहेर गेल्यानंतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी या ठिकाणी बघायला भेटेल. थोड्याच आपण तिकडे जाणार आहे. पण आता चाललोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळी. चला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ही समाधी स्थळ या ठिकाणी आपण पाहू शकता. आता आपल्याला खाली जायचं ना. आता आम्ही थोड्या वेळात खाली जाणार आहोत. थांबायचं आहे. आपल्याला ते जरा अजून पुढे भरपूर वारं पण भरपूर आहे. ते खाली दिसतंय ते आहे रायगडचे महाप्रवेशद्वार आणि इकडं आहे टकमस्तूक. काय आयडिया काय एअरटेल